आरोग्याच्या मुद्द्याला घेऊन मनपा प्रशासन व नगरसेवक यांची कानउघडणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी मनपा कार्यालयासमोर डमरू बजाव आंदोलन केले। मागील 1 वर्षापासून कोरोना महामारीत अमरावती मनपाकडून जनतेला आरोग्य सुविधा न देता केवळ जनतेकडून पैसे उकळण्याचे काम सुरू आहे। अमरावतीमधील जनतेकडून निवडून दिलेल्या नगरसेवकांनी एकदाही मनपाच्या बोगस आरोग्य यंत्रणेविरुद्ध आमसभेत आवाज उठवला नाही। तसंच प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र अशी कोरोना महामारीसाठी आरोग्य सुविधा उभारून लोकांना या संकटातून सोडविण्याचा प्रयत्न केला नाही। वंचित बहुजन आघाडीने वेळोवेळी मनपा प्रशासनाला निवेदनातून जनतेच्या समस्या सांगितल्या, मात्र कुंभकर्णासारखे प्रशासन झोपलेच राहिले। याचा परिणाम असा झाला की अमरावतीतील कोरोनाचा मृत्यूदर वाढला आणि खासगी रुग्णालयाचे खिसे भरले। आज शहराची लोकसंख्या 8 लाखाच्या जवळ आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवायचे सोडून 2 प्राथमिक आरोग्य केंद्र या भ्रष्ट व्यवस्थेने गिळंकृत केली। डॉक्टर, परिचारिका, मदतनीस यांची संख्या वाढवायचे सोडून नियमबाह्य पद्धतीने खासगी कोविड हॉस्पिटल वाढवले व मनपा अधिकारी मलाई खात राहिले। आज शहरात मनपाची स्वतःची रुग्णवाहिका नाही, फिरते रुग्णालय नाही, कोरोना व विविध चाचण्यांसाठी प्रयोगशाळा नाही, एक्स-रे मशीन नाही, स्वतंत्र अशी ब्लड बँक नाही, डेंटल क्लिनिक नाही, तरीही जनतेकडून मनपा टॅक्स घेतच आहे। दरवर्षी 800 ते 1000 कोटींचे मनपाचे बजेट असते, मग हा पैसा आरोग्य यंत्रणेवर का खर्च होत नाही, असा प्रश्न ॲडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड यांनी उपस्थित केला आहे। या मनपामध्ये जे बीजेपीचं प्रशासन आहे, हे प्रशासन दर दिवसाआड इथल्या राज्य शासनावर एक आरोप लावते की इथलं राज्य शासन आरोग्याच्या सुविधा आणि कोविड जे संक्रमण आहे ते वाढवण्यामध्ये सपशेल खोटं ठरल्याचा आरोप लावते। परंतु आमचं अमरावतीकरच्या वतीनं त्यांना असं विचारणं आहे की मनपाचं प्रशासन तुमच्याजवळ असताना सुद्धा तुम्ही या अमरावतीकरांच्या आरोग्याच्या सुविधेकरता काय केलं। आमची अशी मागणी आहे की या 22 प्रभागामध्ये 10 कोटीचं प्रत्येक प्रभागामध्ये एक PSC प्राथमिक केंद्र असायला पाहिजे, आधुनिक असायला पाहिजे आणि ॲम्ब्युलन्स, साधी ॲम्ब्युलन्स जर महानगरपालिका जर पुरवू शकत नाही आणि आमचं असं मत आहे की या महानगरपालिकेच्या या प्रशासनाच्या माध्यमातून यांनी कोविडचे जे काही हॉस्पिटलला जी परवानगी दिलेली आहे, ज्या साध्या मंगल कार्यालयामध्ये 4 पडदे लावून यांनी कोविडची जी परवानगी दिलेली आहे त्या परवानगीमध्ये खूप मोठा घोळ झालेला आहे। यामध्ये CS असो, कमिशनर असो आणि महापौर असो हे सर्व मिळून अमरावतीकरांच्या जनतेला लुटण्यासाठी त्यांनी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जी काही घडी बसवायला पाहिजे ती बसवली नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही डमरू वाजवून त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि येत्या काळामध्ये जर असं झालं नाही, या बजेटमध्ये जर आरोग्याची भरपूर जर तरतूद झाली नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन मनपावर करण्यात येईल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।